मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण बघत आहात मनोगत यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब करा. मित्रांनो ऑपरेशन टायगर नंतर आता महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑपरेशन सुरू होणार असल्याच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. शरद पवारांच्या पक्षाचे 6 खासदार आणि काही आमदार फुटणार असल्याच्या एकसारख्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. देशभरातील 70% भूभागावर आज भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांची निर्विवाद सत्ता राहिली आहे. त्यामुळे जेवढी सत्ता मोठी तेवढी निरंकुश सत्ता तिचा धोका अधिक असतो. त्यामुळे सत्तेच्या या मायाजालात एकूण सर्व परिस्थिती पाहिली तर देशभरात व महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहतो की नाही अशी स्थिती किती नाही म्हटलं तरी ही देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. दस्तर खुद्द पुणे जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे या लोकप्रतिनिधी सोडल्या तर शरद पवारांची तुतारी निशाणी शोधावी लागेल अशी परिस्थिती ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हीच परिस्थिती शरद पवारांच्या पक्षाची या ठिकाणी झालेली दिसते. पुणे जिल्ह्यात नुकत्याच 14 नगरपालिकांच्या निवडणुकीत फक्त 3च ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळाले. बहुतेक मला असं वाटतं शिरूर, बारामती आणि सासवड ही ठिकाणं सोडली तर उर्वरित 11 ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देखील मिळालेले नाहीत. ही या ठिकाणची वास्तविकता आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल यापेक्षा आपले व आपल्या मुलाबाळांचं व आपल्या सगळ्या सोयऱ्यांचं राजकीय भवितव्याचं पुढं काय होणार या चिंतेने जयंत पाटील व पक्षातील आमदार खासदार हे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने चिंतेत सापडले असतील तर त्यामध्ये अजिबात काही गैर असू शकत नाहीत. त्यातच राज्यात भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे संपवत आहेत. 1.5 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये व नंतरच्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीतील विरोधी पक्षांची आकडेवारी पाहिली तर राज्यात प्रबळ असा विरोधी पक्ष आज मात्र दिसत नाहीत. उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आज व्हेंटिलेटरवर म्हणजे अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णासारखी ही उबाटाची परिस्थिती आहे. त्यामुळे उबाटा आज महाराष्ट्रामध्ये अतिशय गलित गात्र अवस्थेमध्ये महाराष्ट्रात दिसून येतोय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला व सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्ष भविष्यात बळकट करणार नाही याची जाणीव ही शरद पवारांना असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेशिवाय शरद पवार हे अस्वस्थ होते. सत्तेची रसाळ गोमटी फळं खाणारा पवारांचा व त्यांच्या पक्षातील नेत्यांची सत्तेची भूक ही मात्र कधीही लपून राहिलेली नाही. त्यामुळे शरद पवार हे एका बाजूला पक्षाची पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारधारा जपून सुप्रिया सुळे व इतर नेत्यांना सत्तेचं खाद्य पुरवण्यासाठी सत्तेचा पॉवर गेम हे कधीही पवार खेळू शकतात. मुळात शरद पवारांचं राजकारण हे नेहमी अविश्वसनीय राहिलेले आहेत. ते पूर्वेकडे बोट दाखवतील तर आपण समजून घ्यायचं की पवार हे पश्चिमेकडे निघालेले आहेत. पुलोच्या वेळी सुशीलकुमार शिंदेंनी काँग्रेसला दणका देऊन पुलोत बरोबर राहून पवारांची पाठराखण ही समर्थपणाने केलेली होती. पण ज्यावेळी शरद पवार दिल्लीत गेले त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेलं नाव होतं. पण मुख्यमंत्री पदाची संधी हिसकावून घेऊन शरद पवारांनी सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्री केलेलं होतं. पवारांनी त्यांच्या राजकारणात भानामतीचे प्रयोग करण्यात ते कमालीचे चतुर या ठिकाणी मानले जातात. त्यामुळे त्यांचे एकेकाळी पीए असलेले दिलीप वळसे पाटील जेव्हा एकत्रित असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुभंगल्यानंतर शरद पवारांबरोबर न जाता दिलीप वळसे पाटील हे धाकट्या पवारांबरोबर गेले म्हणजे अजितदादांबरोबर जाणं हे दिलीप वळसे पाटलांनी पसंत केलं. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची झालेली गुप्त भेट ही वरकरणी कितीही साधी वाटत असली तरी ती शरद पवारांच्या रणनीतीची खेळी मानली जाते. पवारांच्या परवानगीशिवाय विनोद तावडेंची आणि जयंत पाटलांची भेट ही झालेली नाही.
झालेली नाहीत हे देखील राजकीय वर्तुळात मानलं जातं. पवारांच्या संमतीशिवायच विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची भेट ही राजकीय वर्तुळामध्ये ही मानली जाते. पवारांना सत्तेशिवाय करमत नाहीत, त्यामुळे ते थेट भारतीय जनता पक्षाच्या मांडवात न जाता पक्षातील नेते असलेल्या जयंत पाटलांना यांच्या माध्यमातून ते भारतीय जनता पक्षामध्ये किंबहुना त्यांच्या आघाडीमध्ये जाण्याची चाचपणी हे पवार करत आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याच्या बातम्या ह्या पद्धतशीरपणाने पेरून भारतीय जनता पक्षाच्या आघाडीची वाट हे पवार प्रशस्त करतायत, असं एकूण चित्र आज तरी महाराष्ट्रामध्ये हे दिसून येतंय. एकाच वेळी दोन्ही कुंपणावर म्हणजे दोन्ही डगरीवर बसण्याची पवारांची जुनीच रीत ही राहिलेली आहेत. सत्तेपुढे नीती गौण असल्याने शरद पवारांनी आयुष्यभर जपलेली भाजप आणि संघविरोधी प्रतिमा हे आयुष्याच्या राजकीय उत्तरार्धात जपतील का, हे पाहणं मात्र राजकीय औत्सुक्याचं या ठिकाणी ठरणार आहे. पवारांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगापैकी हा एक कठीण प्रसंग त्यांच्यापुढे उभा ठाकलेला आहे. पवारांच्या पक्षात आज सुरू असलेली हालचाल पाहता अस्तित्वहीन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षात राहणं ही ओसाड गावची पाटीलकी करण्यापेक्षा ज्या ताटातून पंचपक्वान्न ओसंडून वाहत आहेत अशा उसळलेल्या पंक्तीत जाऊन सत्तेची बासुंदी खावी, असं जर शरद पवारांना व त्यांच्या पक्षाला वाटत असेल तर त्यामध्ये कुठलंही गैर असू शकत नाहीत. राजकीय पक्ष हे नेहमी सत्तेच्या गढीवर राहणं पसंत करतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. शेवटी सध्याचं सत्तेचं राजकारण हे विचारधारेपेक्षा सत्तेचं गणित आणि सत्तेच्या समीकरणावर चालणारं शास्त्र आहेत. माफ करा, सध्याचं राजकारण हा एक व्यवसाय देखील बनलेला आहे. त्यामुळे शरद पवार व त्यांचा पक्ष भविष्यात कुठल्या राजकीय वळणावर असेल हे येणारा काळच ठरवतील, त्यापेक्षा हे शरद पवारच ठरवतील. आपल्याला याबद्दल काय वाटतं, आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. पुन्हा भेटू नव्या विषयांसह. नमस्कार.